नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जे ऑलरेडी शिक्षक आहे, ज्यांना टीईटी उत्तीर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी त्या संदर्भात आज व्हिडिओ फार हा महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. मागे बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल बघा, हायलाइट किंवा टायटल काय आहे, शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण नाही तर सक्तीची सेवानिवृत्ती सुप्रीम कोर्टचा निर्णय. कुणाचा निर्णय आहे हा? सुप्रीम कोर्टचा. रिसेंटली सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की अमुक तारखेपर्यंत जर टीईटी तुम्ही उत्तीर्ण केली नाही तर तुम्हाला सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागेल असं सांगितलेलं आहे. परंतु तशी काही वेळ येणार नाही. याच्यासाठी सुप्रीम कोर्टने आणखी टीईटी पास होण्याची उत्तीर्ण करण्याची मुदतही वाढवून दिलेली आहे आणि अटेम्प्टची संख्या सुद्धा वाढवून दिलेली आहे. ते रिसेंटली जे काही जजमेंट आहे ते जजमेंट काय आहे तुम्हाला मी वाचून दाखवतो. बघा, हे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही काय सांगितलेलं जजमेंट मध्ये ते. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया रूल दॅट पासिंग द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट लाईक टीईटी इज मॅन्डेटरी फॉर ऑल इन सर्व्हिस टीचर्स विथ द कॉम्प्लियन्स डेडलाईन एक्सटेंडेड टू ऑगस्ट 31, 2028. म्हणजे बघा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही टीईटी उत्तीर्ण करण्याची जी तारीख होती ती काय तारीख होती? 2027 ऑगस्ट पर्यंत एक तारीख होती. परंतु त्याच्यामध्ये एका वर्षांनी टीईटी उत्तीर्ण करण्याची तारीख आणखी वाढवून दिलेली आहे. एका वर्षांनी म्हणजे आधी 2 वर्षाची मुदत होती, आता 1 वर्ष वाढून म्हणजे 3 वर्षाची मुदत आहे तुमच्याकडे टीईटी उत्तीर्ण करण्याची. आधी जे अटेम्प्ट होते ते एकूण 6 अटेम्प्ट होते, त्याच्यामध्ये आणखी 4 ऍड करून आता 10 अटेम्प्ट तुम्हाला दिलेले. 10 अटेम्प्ट मध्ये सीटीईटी पण लागू आहे आणि टीईटी सुद्धा काय आहे? लागू आहे. टीचर्स फेलिंग टू क्वालिफाय विदिन दिस टाइम फ्रेम विल बी रिक्वायर्ड टू लिव्ह सर्व्हिस. म्हणजे त्या टाइम फ्रेम मध्ये, त्या डेडलाईन मध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल, अन्यथा सेवानिवृत्ती तुम्हाला सक्तीची मिळेल असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, आणखी एक महत्वाची माहिती आहे टीईटी संदर्भातील, मुदतवाढ संदर्भातील ही माहिती आहे. बघू शकता या ठिकाणी तुम्ही. माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे टीईटी सीटीईटी पास होण्याच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या न्यायालयीन दिनांक 29/5/2026 हा काय आहे? निर्णय आहे. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना पदोन्नती नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी टीईटी सीटीईटी पास होण्याची दिनांक 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता. परंतु सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका प्रलंबित होत्या. सदर याचिकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी टीईटी सीटीईटी पास होण्याची जी मुदत आहे ती मुदत तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. ती मुदत वाढून दिलेली आहे. 31 ऑगस्ट 2028 ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे 1 वर्षाची जास्त मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यास्तव आपल्या गटातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांनी पदोन्नतीसाठी नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या बाबतचा अहवाल आपल्या कार्यालयांकडे सादर करण्याबाबत कळविण्यात यावे. म्हणजे याच्या सरळ सरळ सांगितलेलं आहे की जी मुदत आहे 1 वर्षाने वाढवून दिलेली आहे. म्हणजे हाही आपल्याकडे एक बेनिफिट आहे. 3 वर्षामध्ये आपल्याला टीईटी उत्तीर्ण व्हायचं आहे. 3 वर्ष कालावधी आपल्याला लागणार नाही. का लागणार नाही? याचं कारण आहे आपण शिक्षक आहे, ऑलरेडी आपला चांगला अभ्यास असतो आणि त्यामुळे आपण टीईटी लवकरात लवकर उत्तीर्ण करू अशी 100% मला आशा आहे. 28 जूनला आता टीईटीची परीक्षा आहे. 28 जूनला ही टीईटीची परीक्षा 28 जूनला होणार आहे आणि ह्याच 2026 मध्ये जी पुढची परीक्षा होणार आहे ती नोव्हेंबर मध्ये पुढची परीक्षा होणार आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये. आता ह्या परीक्षेची तयारी तुमची उत्तीर्ण चांगली तयारी तुमची झालेली असेल. सगळ्यांना सह्याद्री परिवाराकडून टीईटीच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. चांगला तुम्हाला 100% पेपर जाईल, तुम्ही पास होणार, उत्तीर्ण होणार, याच्यात काही एक शंका नाही. जे काही नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपण नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस हे जुलै महिन्यामध्ये सुरू करणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर, आन्सर की वगैरे आल्यानंतर नोव्हेंबर मध्ये जी परीक्षा होणार आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशल ऑनलाईन बॅचेस ही सुरू करणार आहे. आत्ताची जी आपली ऑनलाईन बॅच आहे ती संपत आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. एवढी महत्वाची ही बातमी आहे, महत्वाची न्यूज आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा. सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.